नमस्कार मंडळी, आज थोड्या वेळातच मौजे कादड मैदानाला सुरुवात होत आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत अर्जुन आणि चिक्याचा गट क्रमांक सांगणार आहे। तसेच भावांनो, बकासूरचा फॉर्च्युनर मैदानासाठी पायरा फिक्स झालेला आहे आणि बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल हे देखील या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर भावांनो, अर्जुन आणि चिक्या ही एक आजची टॉपची जोडी आहे। ही टॉपची जोडी आज काही ना काही करून दाखवेल, कारण की अर्जुन देखील तुफान फॉर्म मध्ये आणि चिक्या देखील तुफान फॉर्म मध्ये, त्यामुळे ही जोडी जुळून आलेली आहे मौजे कादड मैदानात। तर गट क्रमांक 8 मध्ये तास 5 वर, गट क्रमांक 8 मध्ये तास 5 वर अर्जुन आणि चिक्याच्या नावाने ही चिठ्ठी आहे, त्यामुळे ह्याच गटात ही जोडी पलताना दिसणार आहे। गट क्रमांक 8 तास 5 वर। आणि आपला रुत्सम द्वादश हिंद केसरी बकासूर आज पळणार नाही। कालच रात्री हे नियोजन अचानकपणे कॅन्सल केलेलं आहे, त्यामुळे बकासूर आजच्या मैदानात पलताना दिसणार नाही। मग कधी दिसेल तर 24 तारखेला सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानात आपल्याला बकासूर पलताना दिसेल। तर भावांनो, फॉर्च्युनर मैदानाचा पैरा मी 90% 100% देखील सांगितला होता, तर तोच पैरा असणार आहे। फॉर्च्युनर मैदानासाठी पैरा 100% फिक्स झालेला आहे। फॉर्च्युनर मैदान गाजवण्यासाठी आपला बकासूर रेडी झालेला आहे। अपराजितच जोडी 100% पळेल, तो म्हणजे बकासूर आणि कारंडे एक्सप्रेस चिक्या फॉर्च्युनर मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेली आहे। बकासूर आणि चिक्या ही जोडी 100% फिक्स फॉर्च्युनर मैदानासाठी। आणि वडकी हिंद केसरी 4 डिसेंबर तेव्हा बकासूर आणि घोट सर्जा ही जोडी 100% फिक्स आहे। आणि 16 डिसेंबर पुसेगाव हिंद केसरी मैदानात बकासूर आणि कारंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी देखील 100% फिक्स आहे। असे पैरे फिक्स झालेले आहेत मोठमोठ्या मैदानात आपल्या बकासूरचे। आज आपला बकासूर काही कारणात मैदानात पलताना दिसणार नाही, असं पण आपला 24 तारखेला सातेवाडी मैदान नक्कीच बकासूर गाजवेल। तर आज अर्जुन आणि चिक्याला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद भावांनो।